नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, ज्येष्ठ महिना सुरू झाला की प्रत्येक महिलेला वटपौर्णिमेची उत्सुकता लागलेली असते की प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी या स्त्रिया हे वटसावित्रीचे व्रत करतात. तर यंदा 29 जून 2026 सोमवारी आपण हे वटसावित्रीचे व्रत करणार आहोत. बघा, या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. वडाची पूजा ही विधिवत आणि अंतःकरणाने केल्यास अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं, सुख समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे स्त्रिया हे व्रत करतात. बघा मंडळी, ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य हे खूप असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचेही आयुष्य खूप मोठे असावे अशी या वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते. तर बघा मंडळी, वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्रिया नटून थटून तयार होतात. पण तयार होत असताना काही गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये कोणत्या रंगाची साडी आपल्याला आवर्जून घालायची आहेत, कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालायची नाही, कोणते शुभ 5 रंग आहेत, त्याचबरोबर बांगड्या कुठल्या रंगाच्या घालायच्या आहेत, हीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचे व्रत साजरे केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा वास असतो. वडाचे झाड धार्मिकरित्या जेवढे महत्त्वाचे आहे ना, तितकेच शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा ते तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. बघा मैत्रिणींनो, प्रत्येक स्त्रीला नटायला थटायला खूप आवडतं. आणि असे सण काही आले ना की सर्व स्त्रियांची अगदी लगबग सुरू असते की कोणती साडी घालायची, मेहंदी, मेकअप, ब्लाऊज, सर्व गोष्टींची अगदी लगबग सुरू असते. आणि त्यातच जर कोणाचे नवीन लग्न झालेले आहे तर अशा स्त्रियांसाठी तर हा खूप छान आणि खूप महत्त्वाचा अनुभव असतो. पण बघा, नवीन लग्न झालेली स्त्री असो किंवा म्हणजे तुमचं लग्न काही वर्ष झालेली आहेत, तरी सुद्धा तुम्ही या गोष्टी पाळायच्या आहेत. थोडक्यात काय, प्रत्येक स्त्रीने आपण या गोष्टी पाळायच्या आहेत. त्यामध्ये बघा, अशा कोणत्या 3 रंगाच्या साड्या आहेत ज्या चुकूनही आपल्याला नेसायच्या नाहीत, ते आपण पाहू. बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे काळा रंग. काळा रंग हा अशुभ मानला जातो. कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळ्या रंगाचा वापर करत नाहीत. म्हणून आपल्याला काळ्या रंग असलेली कुठलीही साडी या दिवशी आपल्याला परिधान करायची नाहीये आणि परिधान करून आपल्याला पूजा देखील करायची नाहीये. दुसरा रंग म्हणजे बघा, पांढरा रंग. पांढरा रंग म्हणजे शांततेचे प्रतीक असतो. तो महादेवालाही खूप आवडतो. पण वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाहीये. या दिवशी सौभाग्यासाठी जे शुभ रंग असतात त्याच रंगाची साडी घालून परिधान करून आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर तिसरा रंग म्हणजे निळा रंग. निळ्या रंगाची साडी सुद्धा या दिवशी आपल्याला चुकूनही नेसायची नाही. बघा मंडळी, हे 3 रंग आहेत, काळा, पांढरा आणि निळा. या 3 रंगाची साडी तुम्ही चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी नेसू नका. इतर काही कार्यक्रमाला तुम्ही या रंगाच्या साड्या नेसू शकता, फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला नेसायची नाहीये. बघा, ह्या साड्या नेसल्यामुळे, या रंगाच्या साड्या नेसल्यामुळे आपल्यामध्ये एक नकारात्मकता निर्माण होऊ शकते. म्हणून या रंगाच्या साड्या नेसू नये असं सांगितलं जातं. त्याचबरोबर या 3 रंगाच्या बांगड्या सुद्धा आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीयेत. त्यानंतर आता या पूजेसाठी मग कोणत्या रंगाच्या आपण साड्या घालायला पाहिजे? तर बघा मैत्रिणींनो, जर तुम्ही या वटसावित्री पौर्णिमेला नवीन साडी खरेदी करणार असाल तर या 5 शुभ रंगापैकी तुम्ही साडी खरेदी करू शकता व तीच या पूजेला आपल्याला नेसायची आहे. बघा, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचे वेगवेगळे महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक नवीन वेगळी ऊर्जा निर्माण करत असतो. आणि काही रंग सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात. पण त्यात असे काही 5 शुभ रंग आहेत, ते खूप महत्त्वाचे मानले जातात. तर आता कोणते आहेत ते पाहू. सर्वात पहिला रंग म्हणजे हिरवा रंग. बघा मैत्रिणींनो,
हा रंग, हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. तो निसर्गाशीही संबंधित असल्यामुळे तो एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून देत असतो. शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व मानले गेलेले आहे. आपण देवीची ओटी जेव्हा भरतो मैत्रिणींनो, तेव्हा आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज घेतो, हिरव्या रंगाची साडी घेतो. यावरूनच कळतं की हिरवा रंग किती महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल, जर तुम्ही नवीन साडी घेणार असाल तर हिरव्या रंगाची साडी घेऊ शकता. नाहीतर तुमच्या घरातलीच तुम्ही एखादी हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. त्यानंतर दुसरा रंग आहे लाल रंग. बघा, आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा खूप महत्त्वाचा मानला जातो. देवी लक्ष्मीलाही हा लाल रंग खूप प्रिय आहे. आणि सौभाग्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, हळदी कुंकू, त्यातील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते. त्यामुळे लाल रंग हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हा रंग उत्साह, उमंग आणि धैर्य व नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही लाल रंगाची साडी नेसू शकता किंवा नवीन घ्यायची असेल तर लाल रंगाची साडी नक्की तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तिसरा रंग आहे केशरी रंग. तुम्ही केशरी रंगाची ही साडी नेसू शकता. बघा की हा रंग त्याग, शुद्धता, ज्ञान आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, राम कृष्ण यांच्या रथाचे ध्वज हेही केशरी होते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातली तर एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते. त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही केशरी रंगाची ही साडी नेसू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा पूजेमध्ये आवर्जून वापरला जातो. हा रंग सौंदर्याचे प्रतीक मानले जाते आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपल्याला गुरुग्रह हा बलवान होत असतो. त्यामुळे पिवळा रंग ही खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी असेल तर तुम्ही आवर्जून नेसू शकता. त्यानंतरचा स्त्रियांचा सर्वात आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक मानला जातो. हा रंग नेहमीच स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि हा रंग परिधान केल्याने आपले मनही प्रसन्न राहते आणि आपल्याला एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही गुलाबी रंगाची ही साडी नेसू शकता. तर मैत्रिणींनो, हे आहेत 5 शुभ रंग. यापैकी कुठल्याही एका रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. बघा मैत्रिणींनो, जी ही साडी नेसणार आहात ती साडी नेसा, पण ती साडी आपण या अगोदर मासिक धर्मात नेसलेली नसावी. ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. किंवा सुतकातही नेसलेली साडी आपण या पूजेमध्ये आपल्याला चुकूनही नेसायची नाही. त्याचबरोबर शक्य असल्यास तुम्ही लाल, हिरव्या रंगाच्या बांगड्या या दिवशी आवर्जून परिधान करू शकता. यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते आणि शक्य असल्यास काचेच्या बांगड्या आवर्जून घाला. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.